नमस्कार मंडळी. पुरंदरच्या निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये सध्या एक ठिकाण चांगलंच चर्चेत आहे. पुरंदरचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या पानवडी जवळचा लाचोंडीचा धबधबा. आज आपण याच सुंदर निसर्गाच्या कुशीत लपलेल्या धबधब्याच्या शोधात निघालो आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती. आपल्याच मातीतील आपल्या पुरंदरमधील ठिकाणं जगासमोर आणणाऱ्या मुक्काम पोस्ट पुरंदर या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग निघूया लाचोंडीचा धबधबा पाहायला. पावसाळा सुरू झाला की पानवडी घाटाचं रूपच बदलून जातं. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची हलकीशी चादर आणि वळणावळणाचे रस्ते. या सुंदर वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आपण पानवडी गावाच्या दिशेने निघालो आहोत. पानवडीमध्ये पोहोचल्यावर मुख्य रस्ता सोडून आपण आता पानवडी गावात दाखल झालो आहोत. पानवडीच्या मुख्य रस्त्यावरून अनेकदा प्रवास केला आहे, पण आज पहिल्यांदाच आपण निघालो आहोत पागेवाडीच्या दिशेने आणि इथूनच या प्रवासाची खरी मजा सुरू होते. आजूबाजूला उंचच उंच हिरव्यागार डोंगर रांगा, कच्चे रस्ते, मध्येच वाटेत दर्शन देणारे छोटेसे ओढे आणि पावसामुळे खुलून आलेला निसर्ग. हे सगळं डोळ्यात साठवत आपण पागेवाडीच्या दिशेने पुढे जात आहोत. साधारण 15 मिनिटाच्या या छोट्याशा प्रवासानंतर आपण पागेवाडी गावात पोहोचतो. मित्रांनो, जर आपण 4 व्हीलरने येत असाल तर मात्र आपल्याला जरा अलीकडेच गाडी पार्क करावी लागते आणि पुढचा प्रवास पायी करावा लागतो. अगदी छोटंसं कौलारू घरांचं आणि साधेपणाची आठवण करून देणारं हे सुंदर गाव. घरांच्या मधूनच जाणाऱ्या छोट्याशा वाटा आणि वळणावळणाचे रस्ते पार करत आम्ही 2 व्हीलरवरून धबधब्याच्या दिशेने निघालो आहोत. काही अंतर कच्च्या रस्त्यावरून गेल्यानंतर आता आम्ही गाडी पार्क केली आहे. आता पुढचा प्रवास आहे निसर्गाच्या सानिध्यातला. साधारण 500 मीटरचा पायी प्रवास आता सुरू होतो, पण आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, पावसाची हलकीची सर आणि वाटेत भेटणारे छोटे ओढे पाहता पाहता हे 500 मीटर कधी संपतात हे कळतच नाही. रस्त्यातले खाचखळगे दगडधोंडे पार करत, थोडीशी चढ उताराची वाट तुडवत आपण अखेर पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. समोर दिसतोय खळखळणारा लाचोंडीचा धबधबा. 2 भल्या मोठ्या खडकांमधून वेगाने खाली कोसळणारं शुभ्र स्वच्छ पाणी. हा नजारा पाहून मन प्रसन्न न होते तर नवलच. पावसाळ्यात
निसर्गाने सजवलेलं हे ठिकाण सध्या सोशल मीडियामुळे चांगलंच गाजतंय. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचीही गर्दी पाहायला मिळते. कोसळणाऱ्या शुभ्र पाण्यात मनसोक्त भिजण्याचा, मस्ती करण्याचा आनंद अनेक जण घेताना दिसत आहे. धबधबा तसा फार खोल नाही, त्यामुळे अनेक जण पाण्यात उतरून या निसर्गाचा आनंद घेत आहेत. धबधब्याच्या बाजूलाच एक छोटंसं देवीचं मंदिर पाहायला मिळतं. हे सुंदर निसर्गरम्य वातावरण पुरंदरचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानवडी जवळचा हा एक सुंदर हिडन स्पॉट, आणि अजूनही अनेकांना याची माहिती नाही. आणि म्हणूनच जर तुम्ही पावसाळ्यात 3-4 तासांचा एखादा छोटासा निसर्ग भ्रमंतीचा प्लॅन करत असाल तर लाचुंडीचा धबधबा आणि आजूबाजूचा हा मनमोहक निसर्ग नक्की अनुभवायला या. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, निसर्गाचा आनंद घ्या, पण निसर्ग स्वच्छही ठेवा. कचरा करू नका, प्लास्टिक सोडू नका, आणि हा सुंदर परिसर असाच स्वच्छ ठेवा. पुरंदरच्या अशाच प्रसिद्ध आणि अजूनही अनेकांच्या नजरेपासून दूर असणाऱ्या सुंदर ठिकाणांची सफर करण्यासाठी मुक्काम पोस्ट पुरंदर या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुरंदरमधल्याच आणखी एका सुंदर ठिकाणी. नमस्कार.